नमस्कार, मी डॉक्टर विजय श्रीकृष्ण ढोके, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मिरज, जिल्हा सांगली येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आज मी आपणाला थोडं वेगळ्या विषयावर माहिती देणार आहे. तो म्हणजे बैलांमधील किंवा जनावरांमधील डायबिटीज किंवा ज्याला आपण हायपरग्लायसिमिया म्हणतो त्या आजाराविषयी. नॉर्मली काय असतं, दोन प्रकारचे अॅनिमल असतात, एक रवंत करणारे आणि एक दुसरे म्हणजे रवंत न करणारे. रवंत न करणारे म्हणजे त्याला आपण सिम्पस्ट म्हणतो. त्याच्यामध्ये डॉग आला, कॅट आला, मनुष्य आला, म्हणजे हे घोडा आला, हे जनावर रवंत करत नाही. दुसरे आहेत रवंत करणारे, त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, हरिण यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या दोन मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे की जे सिंपल स्टमक आहेत ते कुठले अन्न खाल्ल्याच्या नंतर ते रवंतला परत येत नाहीत. ते अन्न खातात, चरवण करून अन्न खातात आणि ते अन्न खाल्ल्यानंतर त्याचं डायजेशन होतं. डायजेशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि हे ग्लुकोज डायरेक्टली एनर्जी सोर्समधून त्यांच्या शरीरामध्ये वापरलं जातं. आता रुमिनंटची फिजिओलॉजी थोडी वेगळी आहे. रुमिनंटमध्ये हे जे पोट आहे, ज्याला स्टमक म्हणतो, हे 4 भागामध्ये विभागलेलं असतं. पहिला भाग आहे रुमेन, दुसरा रेटिकुलम, तिसरा ओमॅझम आणि चौथा ॲपोमॅझम. तर काय होतं, सुरुवातीला जनावर फक्त नुसतं चारा खात असतं. चारा खाताना ते फक्त खातं आणि ते चारा स्टोअर होतो. तो स्टोअर होतो, ते पहिलं कंपार्टमेंट आहे, त्याला रुमेन म्हणतात, ज्याची कॅपॅसिटी ॲव्हरेज 200 लिटर अशी आहे. आणि मग याच्यामध्ये हा चारा साठवला जातो आणि ज्या ज्या वेळेला जनावराला वेळ मिळतो की जनावर विश्रांती घेत असते, त्या त्या वेळेला जनावर रवंत करते. रवंत करते म्हणजे काय होते, हा चारा पुन्हा चरवणा करता तोंडामध्ये येतो, त्याचं चरवण होते. जवळपास एक अॅनिमल एका वेळेला एक ज्याला आपण घास म्हणतो तो घास 32 वेळा चरवण करते आणि पुन्हा हा चारा परत जातो. परत जाऊन हा दुसऱ्या पोटामध्ये जातो, ज्याचं नाव रेटिकुलम आहे. आता परमेश्वराने याला एक गिफ्ट दिली आहे जनावराला की जे काय हार्ड मटेरियल असेल, पर्टिक्युलरली रवंतला परत येत नाही. फॉर एक्झाम्पल लोखंडाचं काही मटेरियल असेल, काही अॅल्युमिनियमचं मटेरियल असेल किंवा काही दगड असतील, तर हे पण सर्व न चरवण करणारे जे मटेरियल आहे ते सर्व या रेटिक्युलम मध्ये जमा होत असतं. आणि तिसरा पार्ट आहे ओमॅझम. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली त्या अन्नाचं पिसल्या जातं, ज्याला चक्कीमध्ये जसं अन्न पिसलं जातं तसं ओमॅझम मध्ये अन्न पचलं जातं. आणि चौथा पार्ट आहे ॲपोमॅझम, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली ज्याला आपण ट्रू स्टमक म्हणतो, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली ऍब्सॉर्प्शनची प्रक्रिया आणि अन्न ऍसिमिलेशन आणि ऍब्सॉर्प्शन ही प्रक्रिया त्या ॲपोमॅझम मध्ये सुरुवात होते. तर माझ्याकडे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात काम करत असताना मला असं आढळून आलं की रेस प्रेमी जे पशुपालक आहेत ते ट्रीटमेंटला येत होते. ट्रीटमेंटला येत असताना त्याची क्लिनिकल एक्झामिनेशन केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की ते अॅनिमल, तो बैल लघवी खूप जास्त करतो, पाणी खूप पितो. आणि जेव्हा पशुपालकाला माहिती विचारली तेव्हा त्यांना सांगितलं की वेट याचं खूप कमी झालेलं आहे. आणि सर्वांमध्ये एक पुन्हा कॉमन सिम्पटम आढळलं की स्टॅमिना हा सर्वांचा लॉस झालेला आहे. स्टॅमिना लॉस झाला म्हणजे रेसचा बैल आहे, तो साधारण 4 किलोमीटर धावत असेल तर 2 किलोमीटर तो धावला की सडनली स्टॉप होतो, सडनली थांबतो. किंवा कधी कधी त्याचा खूप ऊर भरून येतो, तोंडाला फेस येतो, जीभ बाहेर काढतो आणि तो बैल रेसच्या बाहेर जातो आणि तो रेसमध्ये धावायला रिलक्टंट असतो, धावत नाही. असे सिम्पटम आढळून आले. मग याचं पूर्ण मी थरो ब्लड इन्व्हेस्टिगेशन केलं, सीबीसी, त्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि रॅन्डम ब्लड ग्लुकोज टेस्ट केलं. तर असं कॉमनली आढळून आलं की यांच्यामध्ये ब्लड ग्लुकोजची लेवल ही खूप हाय आहे. ब्लड ग्लुकोज नॉर्मली रुमिनंटमध्ये, रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये किती असते, 50 ते 60 मिलीग्राम पर डीएल म्हणजे पर 100 ml. तर हे जेव्हा मी याचे इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा आढळून आलं की ही लेवल खूप वाढलेली आहे. काही अॅनिमलमध्ये 100 झालेली आहे, काही मध्ये 200, 300, 400, 500 मिलीग्राम पर डीएल पर्यंत ही गेलेली आहे. आणि त्यांचे सिम्पटम्स पण अकॉर्डिंग टू ब्लड ग्लुकोज लेवल व्हेरिएशन आहे. ज्यांच्यामध्ये जास्त शुगर लेवल आहे त्यांच्यामध्ये खूप पॉलियुरिया म्हणजे खूप जास्त लघवी करतात, खूप पाणी पितात आणि त्यांचा वेट लॉस खूप 1-1 क्विंटलनी ते 100-100 किलोनी त्यांचं वजन कमी झालेलं आहे. मग या सर्व अॅनिमलला मी इन्सुलिन थेरपी चालू केली. आता
मार्केटमध्ये व्हेटरनरी सायन्ससाठी व्हेटरनरी मेडिसिनमध्ये असं काही वेगळं इन्सुलिन आहे म्हणून ह्युमनचं इन्सुलिन इंजेक्शन चालू केलं. मार्केटमध्ये 3 प्रकारचे इन्सुलिन उपलब्ध आहेत. एक आहे लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन, दुसरं आहे मिडियम ऍक्टिंग इन्सुलिन आणि तिसरं आहे शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन. यामध्ये मी लॉंग ऍक्टिंग इन्सुलिनचा यूज केला आणि हा याचा डोस हा डिपेंड ऑन शुगर 0.02 to 0.2 to 0.5 इंटरनॅशनल युनिट पर केजी बॉडी वेट प्रमाणे मी ते इन्सुलिन द्यायला सुरुवात केली आणि सोबत बाकी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली. ही साधारण 10 ते 15 दिवसाचा कोर्स केला. त्यानंतर ही इन्सुलिन थेरपी जवळपास मी 15 दिवसपर्यंत दिली आणि नंतर ब्लड शुगर चेक केला तर ह्या ब्लड शुगर ऑलमोस्ट नॉर्मल आलेल्या होत्या. आणि महत्वाचं म्हणजे जे सिम्पटम्स होते, जे खूप पाणी पिणे, खूप लघवी करणे, त्यानंतर वजन वाढण्याची प्रक्रिया, वजन कमी झाल्याची प्रक्रिया, ह्या सर्व प्रक्रिया नॉर्मलला आल्या. त्यांचं लघवीचं प्रमाण नॉर्मलला आलं, पाणी पिण्याचं प्रमाण नॉर्मलला आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्टॅमिना गेन केला ॲनिमलने. म्हणजे रेसमध्ये जे ते धावायचं थांबत होते, थांबायचे धावताना, ते थांबणं बंद झालं आणि असे ओनर पण खुश झाले आणि ते त्यांनी असे फीडबॅक दिले की बैल हे ओके झालेले आहे. तर अशा प्रकारचा अनुभव मला आल्यामुळे जवळपास मी आतापर्यंत 400 ते 500 ॲनिमलच्या दरम्यान हा उपचार केलेला आहे. आणि एक मला या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे पशुपालक आहेत किंवा बरेचसे रेसप्रेमी, शर्यतप्रेमी पशुपालक आहेत, त्यांना असं एक विनंती करायची आहे की तुम्ही नॉर्मली जनावरांना असं अन्न खाऊ घाला की जे अन्न रवंतला परत येईल. चाळा, कडबा, त्यानंतर कुटार, त्यानंतर मुरघास, तुम्ही भरडा सर्व प्रकारचा देऊ शकता. हे सर्व गोष्टी रवंतला परत येतात. परंतु तुम्ही जे अंडे, दूध, तूप, त्यानंतर काजू, बदाम हे खाऊ घालतात, हे एकदा पोटात गेल्याच्या नंतर हे रवंतला परत येत नाही. आणि हे रवंतला परत आलं नाही की याचा दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि त्याचं ग्लुकोज मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं आणि त्यातून हा हायपरग्लायसिमियाचा आणि डायबिटीजचा प्रकार पुढे येतो. तर हीच म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या काही चुकून आपल्याला किंवा गैरसमजुतीतून काही आपल्या फिडिंग हॅबिट्स आहेत त्या आपण बंद कराव्या, जेणेकरून आपण त्या मुक्या प्राण्याचं, त्या बैलामध्ये हा जो एक विचित्र आजार आहे हा येणार नाही आणि त्या बैलाचं आयुष्य निश्चित वाढेल. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. नमस्कार.